दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो, आता जर तुम्ही नवीन म्हैस किंवा तिचं रेडकू खरेदी करणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप चांगली ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, फॉलो आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. मित्रांनो, काय असतं की ज्यावेळी आपण म्हैस किंवा तिचं रेडकू खरेदी करायला जातो तेव्हा आपण बाजारामध्ये किंवा कोणाच्या शेडावरती गोठ्यावरती गेल्यानंतर एखादं शांत जनावर, शांत म्हैस किंवा रेडकू बघून खरेदी करतो. पण मित्रांनो, माझा एक अनुभव सांगतो की मी आजपर्यंत म्हैशी किंवा रेडकू खरेदी करायला गेल्यानंतर जे जास्त अवकाळ आहे, जे जास्त दमवते असंच जनावर मी खरेदी करतो. का? त्याचं कारण सांगतो मित्रांनो. त्याच्या अंगामध्ये ताकद असते, त्या ताकदीच्या जोरावरती ते दूध चांगल्या प्रमाणात देतं आणि दूध चांगल्या प्रमाणात देतं त्याचबरोबर ते निरोगी सुद्धा राहतं. कारण त्याच्या शरीराची कायम हालचाल वगैरे त्याचे चाललेले असते, स्नायू ताणले जातात, त्यामुळं त्याचे शरीर पिळदार राहतं आणि ताकद अंगामध्ये भरपूर राहते आणि निरोगी राहतं आणि दूध सुद्धा चांगल्या पद्धतीनं देतं. 100% तुम्हाला त्याच्याकडून चांगलं उत्पन्न मिळणार. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.